कशी आमची पुण्याची पब्लिक. आज खूप सारे प्लॅन कॅन्सल करायच्या नंतर आमचा एक प्लॅन फिक्स झाला आहे आणि तो प्लॅन आम्ही फिक्स केला आहे पुण्याच्या खूप फेमस गणपती मंदिरामध्ये. आणि त्याच मंदिराचा यावेळेस त्या मंदिराला काहीतरी वर्ल्ड रेकॉर्ड पण झाला आहे. आणि म्हणजे खूप जास्त तिथे खूप मोठ्या संख्येने तिथे भक्त आले होते. सो एवढं सगळं डिस्क्रिप्शन दिल्याच्या नंतर तुम्हाला कळलंच असेल आम्ही कशाबद्दल बोलतो आहे ते. सो आम्ही जाणार आहे पुण्यातल्या फेमस दगडूशेठ हलवाईच्या गणपतीच्या मंदिरामध्ये. आणि तिकडे म्हणजे त्यांचा जो काय इतिहास आहे, त्यांचं जे काय हिस्ट्री आहे, त्यांचं जे काय त्याच्याबद्दल जेवढं काही इन्फॉर्मेशन देण्यासारखं आहे आणि आम्हाला जेवढं काही देता येईल तेवढं आम्ही देऊ. हिंदी एक बार हिंदी में बता दो. अभी इतना सारा वापस हिंदी में नहीं थोड़ा सा तो बता दो. ठीक है. तो भाइयों और बहनों, कुछ लोगों को छोड़ के सभी भाई को बहन. तो हम लोग जाने वाले हैं पुणे के दगड़ूशेठ टेम्पल में, जो कि मतलब बहुत फेमस है पुणे में. तो जो भी लोग पुणे में नहीं है, जो भी लोग पुणे के गणपति फेस्टिवल में नहीं आ पाए, जो भी लोग पुणे के दगड़ूशेठ गणपति मंदिर में नहीं जा पाए इस गणपति में, सो आज हम उन लोगों को गणपति का दर्शन करवाने लेके जाने वाले हैं. जो कि गणपति मतलब पुणे का काफ़ी फेमस गणपति है, काफ़ी अच्छे भी गणपति है. अच्छे इन द सेंस कि काफ़ी मतलब बहुत सुकून मिळता है. आणि वो बोलते ना, आमच्या मराठीमध्ये बोलतो नवसाला पावणारा गणपती असो. ठीक आहे. तर गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन आपण निघालो शनिवार वाड्याच्या दिशेने.
आणि आता शनिवार वडा खाऊन शनिवार वड्याला जाऊन एक वडा खायला जाणार आहे, कारण त्याची एकादशी आहे आणि 2-3 लोकांना उपवाससुद्धा असतो. क्रॉसिंग रोड. असं वाटलं भाई हमारे क्या बोले भैया भी यहाँ पे खड़े थे, आप दिखाते हुए हमें यहाँ पे क्या करके बहुत दूर से चलते हुए